आपण नेहमीच पाहतो आणि त्यांचा देखील सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय। धन्यवाद निलेशजी पाटील साहेब। तसेच खानाव स्पर्धा असली की नेहमी ज्यांचं सहकार्य राहिले असे मल्याण गावातील एक जबरदस्त टेक्निकल असे खेळाडू संजीव पाटील हे सुद्धा इथे आलेले आहेत। त्यांना सुद्धा विनंती करतो करून पुढे यायचं आहे। ज्याने कित्येक वर्ष मल्याण संघासाठी चांगला खेळ केलेला आहे। 40+ मध्ये सुद्धा मोठमोठ्या खेळाडूंना त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या गोलंदाजीवरती रोखलेला आहे आणि अजून सुद्धा क्रिकेटचं त्यांचा काही वेळ कमी होईना आणि आज सुद्धा ते या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी हार्दिक आभार आणि स्वागत करतोय। बरीच वर्ष क्रिकेटमध्ये दिलेली आहेत। मॅचला प्रारंभ होतोय, आपण थोड्याच वेळात सत्कार संपवतोय आणि पुन्हा एकदा वळतोय ते म्हणजे इम्रान बुखारी आणि कैलास कनेकर यांच्याकडे अगदी काही सत्कार शिल्लक राहिलेत। तसेच भेरसे गावातील मी तर म्हणेन एक फिरकी गोलंदाज ज्याच्या गोलंदाजीवरती भल्या भल्याने त्यांनी नाचवलं असा जयंत राऊळ उर्फ बंड्या या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत। एक जबरदस्त बॉलर म्हणून त्यांची ओळख आहे। गेल्या वर्षी नाईट मॅच खेळत असताना त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि ती अजून सुद्धा त्यांना थोडीशी जाणवते, परंतु एक चांगले गोलंदाज म्हणून बेरसे गावासाठी ते खूप वर्ष त्यांनी गोलंदाजी केली आहे आणि त्यांचा सुद्धा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय। तसेच पुढील आमचे या ठिकाणी सत्कार मूर्ती आहेत दिलीपजी वर्सोलकर, यांना सुद्धा विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। दिलीपजी वर्सोलकर आपण समोर यायचं आहे आणि चंद्रकांतजी घरत वेलवली आपण सुद्धा यायचं आहे। दिलीपजी वर्सोलकर म्हटलं की बैलगाडीमध्ये आम्हाला ते जास्त पाहायला मिळतात, पण तो क्रिकेटची आवड सुद्धा तितकीच आहे, कबड्डीची आवड त्याहून जास्त आहे, पण तो आज क्रिकेटला सुद्धा शुभाशीर्वाद देण्यासाठी ते आलेले आहेत। त्यांचा देखील आपण सत्कार करतोय, सन्मान करतोय। आणि चंद्रकांतजी घरत आपण कुठेही असाल प्रेक्षकांमध्ये उपस्थित तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे। चंद्रकांतजी घरत, संजयजी म्हात्रे आपण सुद्धा प्रेक्षकांमध्ये उपस्थित असाल तर लगेच व्यासपीठावरती यायचं आहे आणि धीरज म्हात्रे देखील। दिलीपजी वसरोक यांचा इथे सत्कार करतोय, धन्यवाद दिलीपजी। तसेच चंद्रकांतजी घरत बहिरीमाता वेलवी संघाचे ज्येष्ठ खेळाडू ज्यांनी कित्येक वर्ष बहिरीमाता वेलवी संघाकडून खेळलेले आहेत। त्यांची गोलंदाजी मला अजून सुद्धा आठवते, मी लहान असताना पाहिलेली आहे आणि बहिरीमाता वेलवी संघासाठी एक चांगले सपोर्टर आपली जी सर्व यंग खेळाडू आहेत त्यांना चांगला पाठिंबा हा नेहमी संच्या माध्यमातून राहतो देत असतात असे चंद्रकांतजी घरत यांचा देखील आपण इथे सत्कार करतोय। संजय म्हात्रे आणि धीरज म्हात्रे प्लीज आपण जर कुठे उपस्थितच असाल तर लगेच व्यासपीठावरती यायचं आहे। टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून ड्रोन कॅमेरा आपण मैदानावरती पाहू शकतो। यावेळेस मोठा फटका, चेंडू सरळ आला सीमारेषेच्या बाहेर, डाऊन दी ग्राउंड, NSC ब्रँडेड षटकार। धन्यवाद। तर सर्व मान्यवरांचा पुन्हा हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय कॉम्बॉक्स मध्ये जिथे सज्ज झालेत इम्रान बुखारी आणि त्यांच्या समवेत कैलास कनेकर उर्फ के। थैंक यू सो मच। तो सबसे पहले आए सभी दर्शकों का NSC खानाव नवतरुण मित्र मंडल खानाव आयोजित भव्य दिव्य नाइट टेनिस क्रिकेट की एक टूर्नामेंट, सभी दर्शकों का फिर से एक बार सहर्ष स्वागत। चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर प्यारे दर्शक नहीं तो खेलने में क्या बचा। सभी दर्शकों का फिर से एक बार सहर्ष स्वागत होगा। तो यहाँ पर एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 15 रन। भुवनेश्वर कुमार जर्सी नंबर 15 स्कोर कार्ड पर आते हुए दूसरी फेरी का यह पहला मैच अभी आए हुए दर्शकों के जानकारी के लिए ओम साई सराय विपक्ष नीर 11 ताजपुर, ये दोनों टीम के दरमियान सम्माननीय गिरीजी झावरे सर यहाँ पर आ चुके, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करूंगा, वेलकम करूंगा नीर 11 ताजपुर के संघ मालक। तो मैच ऑन, फिर से एक बार गेंदबाजी के लिए आते हुए राज तुरे गेंदबाजी के लिए, स्ट्राइक पर बैटर ऋषिकेश झावरे। इस बार ऋषिकेश झावरे के स्लॉट में हवाई फायर और शानदार कैच यहाँ पर इंप्रेशन टी-शर्ट परिधान के हुए पिछले मैच के मादो मैच के हीरो और वन हैंड कैच यहाँ पर लपक लिया है। आज के नाइट का ये शानदार कैच, वेल जज कैच यहाँ पर प्राप्त करते हुए डीजे
तो जरूर यहाँ पर शानदार कैच लपक लिया सागर फील्डर ने। पिछले मैच के मैच के हीरो, बड़ा स्ट्रोक था, अगर उसके जगह पर दूसरा कोई खिलाड़ी होता तो ये छक्का होता। और के सर अक्सर कहा जाता है दुनिया में वो ही सुखी जिसकी बीवी मुकी, क्योंकि कुछ भी करो कुछ भी नहीं कहेगी। मराठी में कहा जाता है जगा तो सुखी ज्याची बायको मुकी। और जरूर प्रीतम पाटिल सर खुश होते हुए। तो यहाँ पर देखिए पहली गेंद के ऊपर राज टोरे ने ब्रेक थ्रू दिलाया है। शानदार बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए यहाँ पर ब्रेक थ्रू दिलाया। 15 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज इनायत नंबर 3 पर आमदार चषक 3 छक्के लगाने वाले खिलाड़ी जिसे जीतने के लिए 3 गेंदों में 17 रनों की जरूरत थी। और ये खिलाड़ी थे नीर 11 ताजपुर में बल्लेबाजी करने के लिए आए हैं। नाम है उनका ऋतिक झावड़े। ये 3 भाई है, अमर अकबर एंथनी। ऋषि आउट हुए, अमर अकबर एंथनी में से अभी अमर और एंथनी मैदान पर जरूर दिखाई देते हुए। ऋतिक झावड़े पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की थी, वही बल्लेबाजी इनायत नंबर 3 पर। तो गेंदबाजी मार्ग पर राज। इस बार फुल टॉस किस्म की गेंद, जरूर नक्कल डिलीवरी जिसे कही जाएगी। यहां पर देखिए थोड़ी सी फ्लाइटेड डिलीवरी थी और यहां पर बल्लेबाज को चकमा देते हुए। इस तरह के मौके बार बार नहीं आते के जिस तरह से 14 फरवरी वैलेंटाइन डे साल में एक बार मनाया जाता है, और ये मौका गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल ना कर सके खिलाड़ी ऋतिक झावड़े। डॉट गेंद यहां पर 37वीं आज की रजनी क्रिकेट की हम देख रहे हैं। फिर से एक बार राज, शानदार गेंदबाजी, राज नाम की तरह गेंदबाजी करते हुए। इस बार शॉर्ट गेंद, इस खिलाड़ी को कब तक शांत रखोगे, क्योंकि ये बल्लेबाज है ना, ये छप्पड़ फाड़ बल्लेबाजी करते हैं। और जरूर यहां पर गेंद को ढकेल दिया मिड विकेट बॉर्डर लाइन के पार, गेंद सीमा पार, एनएसी षटकार। इस छक्के के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 14 फरवरी वैलेंटाइन डे। मैंने पहले ही कहा था, और वही 14 फरवरी वैलेंटाइन डे का तोहफा 21 स्कोर कार्ड पर आता हुआ। यहां पर 11वां छक्का आता हुआ आज की रजनी क्रिकेट का। यहां पर शानदार बल्लेबाजी ऋतिक, जर्सी नंबर 7 साक्षी भाभी के हीरो महेंद्र सिंह धोनी को फॉलो करते हैं, और वही यहां पर बल्लेबाजी उनके माध्यम से हमने देखी, शानदार बल्लेबाजी। 21 रन स्कोर कार्ड पर गेंद को जरूर यहां पर चेक करते हुए, टहलते हुए होना भी चाहिए। दूसरी फेरी का यह मैच है, जो जीतेगा जरूर यहां पर शानदार बल्लेबाजी का मुजाहरा यहां पर हम देख रहे हैं। बल्लेबाजी करने वाली टीम नीर 11 ताजपुर और गेंदबाजी करने वाली टीम ओम साई सराई। जरूर यहां पर फिर से एक बार राज, जिन्होंने काफी प्रभावित किया था। इस बार सबमरीन डिलीवरी, टप्पा गिरने के बाद कम बैक किया है। बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना। और मेरी परिभाषा में मैं कहता हूं बकते बगा मांगते पापलेट। यहां पर डॉट गेंद जाती हुई। यहां पर स्कोर कार्ड पर 21 रन, 1 विकेट के नुकसान पर दूसरा और प्रगति पर राज टूरे गेंदबाजी के लिए आए। 4 गेंदों में मात्र 6 रन खर्च करते हुए फिर से एक बार एक छक्के की सहायता से खेलते हुए स्ट्राइकर बैटर। इस बार मिस एलिवेशन दिया फील्डर, फिर से एक बार सागर, कोई गलती की गुंजाइश नहीं। इस बार जड़ दिया शानदार कैच, विकेट प्राप्त करते हुए ऋतिक बैक टू द पैवेलियन। यहां पर कम बैक करते हुए गेंदबाज राज तुरे, अपने नाम की तरह राज यहां पर करते हुए, और शानदार गेंदबाजी का प्रदर्शन उनके माध्यम से हमने देखा है। 16 विकेट आज की रजनी क्रिकेट के, और 11 कैच लपक चुके हैं खिलाड़ियों ने। नए बल्लेबाज पिछले मैच के मैच के हीरो स्ट्राइकर बैटर ओमकार। तो फिर से एक बार 5 गेंदें हो चुकी है स्कोर कार्ड पर। 21 रन, ब्रेक थ्रू दिलाते हुए राज गेंदबाजी मार्ग पर, स्ट्राइक पर बैटर ओमकार भोपी। हाँ, इस बार तेज तर्रार गोली की रफ्तार, छोटे कद के खिलाड़ी है पर वेगवान गेंदबाजी करते। जिस तरह से विजय पावले एक रफ्तार का सौदागर कहा जाता है, अलीबाग एक्सप्रेस सुमित पत्रे को कहा जाता है, उसी तरह से यहां पर तेज तर्रार गेंदबाजी की है गेंदबाज राज तुरे ने। एक दौर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 21 रन,
2 विकेटों के नुकसान पर राज तुरे ने शानदार गेंदबाजी करते हुए 6 रन खर्च किए और 2 विकेट प्राप्त करते हुए, जिसमें 5 गेंदें डॉट कराई थी और 1 गेंद थी उसके ऊपर छक्का दागा था बल्लेबाज ऋतिक झावड़े ने। पर इस बार भूषण झावरे और ओमकार भोपी, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी होगी। दौर की समाप्ति के बाद 21 रन। गेंदबाजी के लिए आते हुए साहिल तुरे, राज तुरे के बाद साहिल तुरे गेंदबाजी के लिए आते हुए ओम साई सराय टीम की जानिब से गेंदबाजी मार्ग पर स्ट्राइक पे भूषण झावड़े, एक खतरनाक विध्वंसक बल्लेबाज है। इस बार शॉट गेंद पुल किया है, नो मैच लैंड में गेंद ट्रैवल होती हुई बैकवर्ड स्क्वायर की दिशा में फील्डर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे। तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 23 रन 23 स्कोर कार्ड पर होते हुए 2 विकेटों के नुकसान पर। जबकि तीसरा और प्रगति पर ऑफिशियल अंपायर हम देख रहे हैं सम्माननीय प्रीतम जी पाटिल सर और इस बार भूषण झावड़े इनके स्लॉट में गेंद उसे भेज दिया है मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। आता है शानदार दर्जेदार एनएसी षटकार। इस छक्के की सहायता से स्कोर को आकार मिलता हुआ स्कोर जा पहुंचा है 29 रन और यह आज की प्रतियोगिता का नाइट टूर्नामेंट का 12वां छक्का आता हुआ। जरूर हम ऑफिशियल अंपायर देख रहे हैं सम्माननीय प्रशांत जी बांदीवड़ेकर सर और पुरुषोत्तम जी भगत और उसी साथों साथ प्रीतम पाटिल मैन फ्रॉम कलवा। हाँ, इस बार कम बैक किया है साहिल गेंदबाज ने, शानदार गेंदबाजी। साहिल तुरे गेंदबाजी के लिए पहली गेंद पर 2 रन, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद डॉट जाती हुई 29 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर। अभी आए हुए दर्शकों के जानकारी के लिए ओम साई सराय विपक्ष नीर 11 ताजपुर, ये दोनों टीम के दरमियान ये मैच होता हुआ ड्रोन कैमरे के माध्यम से यहाँ पर देखिए उनका लाइव प्रक्षेपण हम देख रहे स्क्रीन के ऊपर। टेनिस क्रिकेट .in नंदन घरत। और इस बार देखिए एक्स्ट्रा कवर की दिशा में खेलने का प्रयास, डीप एक्स्ट्रा कवर पॉइंट में फील्डर की जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों के पास खासा वक्त था। तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों के साथ धरने गुरजी सर में बदलाते हुए स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा 31 रन 2 विकेटों के नुकसान पर। 4 गेंदें हो चुकी है अभी भी। भूषण शानदार बल्लेबाजी करते हुए हमें बतलाते हुए सम्माननीय धरणे गुरजी सर योगदान देते हुए 24 रनों का योगदान अभी तक भूषण के माध्यम से। इस बार मिड विकेट की दिशा में थोड़ा सा फंबल, कोंबडी पलाली तंगड़ी धरुना लंगड़ी खाला लागली। जिस तरह से हम घर के ऊपर कोंबड़ी पकड़ते हैं, कोंबड़ी थोड़ी सी नाचती है, उसी तरह से यहाँ पर खिलाड़ी को नाचने पर मजबूर किया था। इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 32 रन स्कोर कार्ड पर। जबकि तीसरा और प्रगति पर 4 ओवर का होने वाला मुकाबला, दूसरी फेरी का ये पहला मुकाबला ओम साई सराय विपक्ष नीर 11 ताजपुर, ये दोनों टीम के दरमियान। इस बार स्ट्राइक पर बैटर हम देख रहे ओमकार भोपी, स्ट्राइक एंड पर तो नॉन स्ट्राइक पे भूषण झावड़े। इस बार अच्छी गेंद, बल्ले का भारी सीरा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए गेंदबाज साहिल तुरे यहां पर अपने आखिरी गेंद के ऊपर विकेट प्राप्त किया। तो तीसरा झटका लगता हुआ नीर 11 ताजपुर टीम को। स्कोर कार्ड पर स्कोर रुका है, ड्रिंक्स ब्रेक मैदान पर पानी लेके जाइए। तो यहां पर स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ 32 रन 3 विकेटों के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद। एनएसी नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव और नवतरुण मित्र मंडल खानाव आयोजित हम देख रहे एक भव्य दिव्य नाइट टेनिस क्रिकेट की टूर्नामेंट, जिसमें दोस्तों गांव टू गांव फॉर्मेट और एक शानदार ग्रामीण आयोजन हम देख रहे हैं और बम्पर बख्शिश, जहां पर मल्हार और मार्तंड इनकी ये जोड़ी जरूर हम स्क्रीन पर देख रहे थे और वही मल्हार मार्तंड विजेता संघ मालक के लिए दिए जाएंगे। ग्रामीण फॉर्मेट में होंगे, ओपन फॉर्मेट में होंगे, जो संघ मालक होंगे उनके लिए मल्हार और मार्तंड ऐसी जोड़ी सम्माननीय अनंत गोंदली साहब उर्फ अप्पा सभी के चहीते, इनके माध्यम से न भविष्य न भूतो ऐसा आयोजन किया गया है। यहाँ पर दोनों टीमों के लिए यहाँ पर एक अच्छा आयोजन हम देख रहे। जो भी फॉर्मेट में
जो संघ मालक जीतेगा उन्हें जय मल्लार और मारतंड ऐसी जोड़ी ग्रामीण में भी दी जाएगी और ओपन फॉर्मेट में भी दी जाएगी। 3 ओवर की समाप्ति के बाद धरणे गुरुजी सर बतलाते हुए 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आखिरी ओवर स्लॉग और हाणामारी का षटक किस गेंदबाज के ऊपर यहाँ पर आमंत्रित किया जाएगा जिसे भैरवी का षटक कहते हैं। और गेंदबाजी के लिए आते हुए चौथा ओवर लेकर गेंदबाज योगेश शेलके। सभी दर्शक यहाँ पर स्क्रीन पर दिखाई दे रहे हैं। सभी दर्शकों का फिर से एक बार मैं सहर्ष स्वागत करता हूं। चांद अधूरा है सितारों के बिना, ग्राउंड अधूरा है क्रिकेट के बिना, और हम अधूरे हैं आप जैसे दर्शकों के बिना। इस बार देखिए भूषण झावरे के स्लॉट में गेंद और उसे भेज दिया है मिड विकेट बॉर्डर लाइन के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, एनएसी षटकार। थैंक यू डीजे। और हमारे नन्हे मुन्ने खिलाड़ी भी एंटरटेनमेंट एंजॉय करते हुए पहली गेंद पर छक्का लगाकर टीम का स्कोर जा पहुंचा 38 रन 38। भूषण झावरे नाम का वाइड बादल इस मैदान पर दिखाई देता हुआ। फिर से एक बार शॉट गेंद मिड ऑन के दिशा में, फील्डर गेंद के नीचे जब तक फील्ड करेंगे, और यहां पर कमबैक किया है गेंदबाज योगेश शेलके ने, विकेट प्राप्त करते हुए चौथा झटका। थैंक यू डीजे। तो जरूर यहाँ पर थैंक यू डीजे। जरूर यहाँ पर मैं थोड़ा सा ब्रेक लेता हूँ, कहीं मत जाइए, सुनते रहिए, इस मैच का आनंद लेते रहिए। माइक्रोफोन पर होगा बदल इसी गांव के इंजीनियर और इसी गांव से बिलोंग करने वाले सम्माननीय हमारे मित्र, अलीबाग हो, पूना हो, रायगढ़ हो, मुंबई हो, यहाँ पर अपने आवाज का डंका बजाने वाले हमारे ईशान जी पाटिल सर और साथों साथ के कैलाश से करने कर, इनके पास मैं जाता हूं। धन्यवाद। थँक्यू सो मच इम्रानजी बुखारी सर, ज्यांचा आवाज आपण ऐकलात। खऱ्या अर्थानं आपलं मनोरंजन करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि माझ्या समवेत या ठिकाणी समालोचन करण्यासाठी कैलास कर्णेकर आलेले आहेत। तुमचं देखील सहर्ष स्वागत। वळूयात मॅचकडे आणि स्कोर कार्ड आतापर्यंत 38 धावा। येथे मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे पाहिले कटाक्ष नजरेनं, परंतु पंचांकडून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये। चेंडू लेग स्टंप वरून गेला आणि त्याचमुळे चेंडू मात्र डॉट येतोय। धावा संख्या स्थिर आहे, 38 धावा धावफलकावरती। चौथं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे, म्हणजे स्लॉग ओव्हर चालू आहे आणि या स्लॉग ओव्हर मध्ये अजून देखील 3 बॉल शिल्लक आहेत। स्ट्राइक एंड वरती फलंदाज प्रशांत झावरे। चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच हवेमध्ये, उंची जास्त, लांबी कमी, एलिव्हेशन ॲक्युरेट नाहीये आणि या बॉल वरती फलंदाज बाद। थँक्यू सो मच। नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण तयार राहायचं आहे। एका बाजूला NSC खानाव बी संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश बोरपाडा। दोन्ही संघाचे कॅप्टन, एक इनिंग समाप्त झाली की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय। येणारे 2 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत। गोलंदाज पुन्हा एकदा योगेश शेळके बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, तर स्ट्राइक एंड वरती नवीन फलंदाज जय झावरे। ज्याच्या नावामध्ये जय आहे असा जय झावरे मैदानावरती। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचा फ्लो खूप चांगला होता, परंतु चेंडूने बॅटचा स्पर्श झाला नाही आणि या बॉल वरती फलंदाज रन आउट स्वरूपात बाद। सो मच।
तर अंतिम बॉल आता असणार आहे या इनिंग मधील धावसंघाची धावसंख्या धावफलकावरती 38 या आकड्यावरती मात्र थांबलेली आहे. बॅटिंग करणारा संघ मैदानावरती नीर 11 ताजपूर. 4 ओव्हरची ही मॅच आहे आणि आतापर्यंत योगेश शेळके यांनी पहिल्याच बॉलवरती षटकार दिला होता. तदनंतर त्याने 4ही बॉल या ठिकाणी डॉट टाकलेले आहेत. जवळपास 2 विकेट्स प्राप्त केल्या. 1 रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि आता अंतिम बॉल शेवटल्या ओव्हरमधील अंतिम बॉल वरती मोठा फटका करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू मात्र सीमा पार. ओव्हर दो षटकार. थँक्यू सो मच. चला दोन्ही संघाचे कॅप्टन माझ्या समवेत आपण टॉस करण्यासाठी मात्र यायचं आहे. श्री गणेश बोरपडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आहे NSC खानाव बी. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला श्री गणेश बोरपडा आपल्या संघाचा कॅप्टन अजूनही आमच्या समवेत आलेला नाही. लगेच यायचं आहे. मी प्रदीपजी देसाई यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस मात्र इथे घेणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेला मालिकावीर म्हणून बाईक आलेली आहे असे देसाई बंधू प्रदीपजी देसाई यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. श्री गणेश बोरपाडा आणि एका बाजूला NSC खानावबी या दोन संघादरम्यान ही लढत असणार आहे. चला श्री गणेश बोरपाडा आपल्यासाठी आम्ही वेट करत आहोत. टॉस होणं मध्यंतरामध्ये अपेक्षित आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. हुईज कॉल? बोरपाडा संघाचा कॉल असणार आहे. टेरीचे कॉल. हेड इट इज. टॉस मात्र जिंकलाय. नवतरुण स्पोर्ट क्लब खानाव बी संघ. आपला निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ सुद्धा तितकाच ताकदवान आहे आणि हे मैदान स्पेशली त्या संघासाठी लकी आहे. तर या संघाविरुद्ध किती धावसंख्येच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी रन देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. या ठिकाणी वरत आपण माझे मित्र या ठिकाणी ऋषिकेश सुरे आहेत. जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंग. पण आता बॅटिंग आलेली आहे. NSC खानाव म्हणजे या ठिकाणी होम त्यांचं हे मैदान आहे. तर या संघाच्या विरुद्ध किती धावसंख्या करण्याचा प्रयत्न कराल? 60+. शेवटला प्रश्न असेल या स्पर्धेविषयी 2 शब्द. उत्तम आयोजन म्हणजे ड्रीम कम्स ट्रू असा मोमेंट आहे. म्हणजे धन्यवाद. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. NSC खानाव बी ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. हॅलो. आणि नक्कीच NSC खानाव बी संघासाठी एक महत्वाची गोष्ट आहे किंवा आमच्या खानावकरांसाठी सुनील जमादार पहिल्यांदाच नाईट मॅच खेळतोय आणि ती पण बी संघाचा कॅप्टन म्हणून खेळणार आहे. आणि जितेंद्र दादाचं लक्ष सुद्धा त्याच्यावरती असणार आहे. कसा खेळ करतोय, कसं प्लॅनिंग आहे, कसं स्ट्रॅटर्जी आहे. सो ओव्हर टू के. धन्यवाद. थँक्यू निशांत. सर्वप्रथम सगळ्यांना नुकताच जो आपण उत्सव साजरा केला श्रीरामनवमीचा त्याच्या निमित्ताने सर्वांना जय श्रीराम. आणि वळूयात आपण चालू सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे जिथे फलंदाजी करणारा संघ आपण मैदानात पाहतोय ओबसाई सराई. मॅच इज ऑन. बॉलर रेडी, बॅट्समन रेडी. लेट्स प्ले. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन जाऊन मोठा फटका सागर कटकर याच्या बॅट मधून आला. पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार.
थँक्यू. येतो बस सुरुवात आहे असं कुठेतरी दाखवून दिले फलंदाज सागर काटकर याने. पहिलाच चेंडू होता या इनिंगचा. अर्थात प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं होतं ताजपूर या संघाने निर्धारित 4 षटकामध्ये 6 बाद 44 अशी धावसंख्या निश्चितपणे उभारली होती आणि 45 धावांचा वाटला करताना पहिल्याच चेंडूवर सागर काटकर याने सुंदर असा देखणा षटकार लगावून सुंदर सुरुवात करून दिले ओमसाई सराई या संघाला. आणि ह्याला म्हणतात क्रिकेट, यालाच म्हणतात क्रिकेट. कारण आधीच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर कोणत्याही पद्धतीची घाई न करता हईगई न करता एक संयमी क्रिकेट दाखवून एक धाव जमा करून आपला स्ट्राईक एंड जो आहे आपला साथी सलामीचा खेळाडू साहिल तुरे याला स्ट्राईक एंड मात्र सुपूर्द करतोय सागर काटकर. मागच्या सामन्यात ज्याला आपण सामनावीर सुद्धा घोषित केलं होतं असा हा अष्टपैलू खेळाडू म्हटलं तरी चालेल ओमसाई सराई संघाचा बाइंडिंग फॅक्टर आणि सातत्याने सलामीला येणारा असा खेळाडू. ऑन स्ट्राईक साहिल तुरे आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला होता. थोडासा चेंडू आतल्या बाजूला वळसा घेत होता आणि धाव पद्धतीने या चेंडूची मात्र सांगता झाली आहे. साहिल तुरे जर्सी क्रमांक 14 परिधान करून आपण पाहिलं साहिलच्या माध्यमातून एक षटक सुद्धा आपण पाहिलं होतं मागच्या इनिंग मध्ये. सुंदरशी गोलंदाजी निश्चितपणे आपण म्हणू शकतो कारण 44 धावा जर म्हटल्या 4 षटकांमध्ये तर निश्चितपणे चेसेबल असं टार्गेट म्हणावं लागेल. षटकातील पुढील चेंडू हवाई फायर पद्धतीचा फटका चेंडू गेला आहे स्ट्रेट ऑफ द विकेट षटकार. थँक्यू. धन्यवाद. माझ्या बाजूला निश्चितपणे ह्युमन कम्प्युटर ज्यांना आपण म्हणतो ह्युमन कम्प्युटर असे धरणी गुरुजी यांच्या माध्यमातून माहिती मिळते की या आतापर्यंतच्या खेळाचा या स्पर्धेचा हा 16वा षटकार साहिलच्या बॅटमधून आला होता. आणि जसं आपण म्हणतो मित्रांनो की यू तो कुछ किए बिना जय जयकार नाही होती और कोशिश करने वाले की कभी हार नाही होती. आणि ते चांगले शर्तीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत ओमसाई सराई संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वाईट लाईनला पकडून टाकलेला चेंडू होता पंचांच्या माध्यमातून कोणताही इशारा नाही आहे. अर्थात सुंदर चेंडू वैध चेंडू निर्धाव चेंडू. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा असा काहीसा खेळ आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ पूर्ण झाला आहे आणि या 5 चेंडूंच्या खेळामध्ये बिनबाद 13 अशी सुंदर सुरुवात पाहायला मिळते. संघाचं नाव आहे ओमसाई सराई. पॉवरप्लेच्या षटकातील अंतिम चेंडू भूषणच्या माध्यमातून आलेला हा चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चौकार. थँक्यू. छोटी मंडळी नक्कीच गाण्याचा आनंद घेतात गाण्याच्या तालावर नक्कीच नाचत आहेत. आणि जशा पद्धतीने मी सातत्याने म्हणतो की पॉवर प्लेचा षटक म्हणजे आपण म्हणतो की पॉवर म्हणजे ताकद प्ले म्हणजे खेळ ताकदीचा खेळ दाखवायचा असतो. इथे खऱ्या अर्थानं या दोनही सलामीवीरांनी एका बाजूला सागर काटकर दुसऱ्या बाजूला साहिल तुरे ताकदीचा खेळ दाखवत आहेत. 2 षटकार या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणि एक चौकार आपण पाहिला. 17 धावांनी हे षटक मात्र संपलं. आणि धरणे सर सांगत आहेत की याच संघाने मागच्या सामन्यात सुद्धा 21 धावा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जमा केल्या होत्या. आतापर्यंतचा उच्चांक नक्कीच म्हणावा लागेल. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 28 धावांची. सामना अटीतटीचा रंगतदार सामना हाय व्होल्टेज सामना. काय घडणार काय बिघडणार कोणता संघ जिंकणार कोणता संघ हारणार येणारे 3 षटक सांगतील. तर दुसरं षटक ऑन द मार्क गोलंदाज भूषण जावरे बंधुराज. सामना करतोय सागर काटर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला होता. तेवढीच नजाकत तेवढीच दिमागदार पद्धतीने चेंडू गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. थँक्यू. थँक्यू. छोट्या मंडळी थोडं जास्त आतमध्ये जाऊ नका जवळपासच डान्स करा.
दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा तेवढीच दिमागदार, तेवढीच सुंदर. जर ओमसाई सराई संघाच्या बाजूने म्हणायचं झालं तर काहीच सामना एकतर्फी मात्र जाणवतोय. परंतु क्रिकेटमध्ये जसं आपण म्हणतो की शेवटची धाव जोपर्यंत घेतली जात नाही किंवा शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत सामना संपला हे म्हणणं अयोग्य असतं. तर अजूनही सामना जिवंत आहे. दोनही संघांना समसमान संधी आहे जिंकण्यासाठी. 17 चेंडू 24 धावा. ऑन द मार्क गोलंदाज भूषण. ऑन स्ट्राईक सागर. पुन्हा एकदा तोच नजाकत पद्धतीचा खेळ आपण पाहतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा चौकार. कॅमेरामॅनना सुद्धा विनंती कारण या छोट्या प्रेक्षकांचा डान्स जो आहे तो सुद्धा टिपायचा आहे. सुंदर डान्स आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर गाणं सुद्धा डीजे ऑपरेटरने जे वाजवलं त्याच्यासाठी सुद्धा डीजे ऑपरेटर यांचं कौतुक. काहीसा एकतर्फी खेळ मैदानात सुरू आहे कारण 8 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तब्बल 25 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. दोनही सलामीवर मैदानात उभे असताना आपण पाहतोय उजवी बाजू या सामन्याची चेस करणारा संघ मैदानात आपण पाहतोय ओमसाई सराई. दोनही दिग्गज संघ. खऱ्या अर्थाने हा सामना जर आपण पाहिलं तर खालचा विभाग आणि वरचा विभाग ज्याला आपण म्हणतो आपल्या विभागात 2 असोसिएशन ज्या आहेत कुरुळ ते चिंचोटी असोत ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन तदनंतर रामराज विभागाची असोसिएशन या 2 विभागातील हे 2 दिग्गज संघ. एका बाजूला मोरिया ताजपूर दुसऱ्या बाजूला ओमसाई सराई. पहिल्या इनिंगमध्ये नक्कीच चांगला खेळ झाला होता. दर्जाचं क्रिकेट झालं होतं. त्याला अनुसरून आपण पाहिलं होतं 6 बाद 44 हा आकडा मात्र गाठला गेला. आणि 4 षटकांच्या खेळामध्ये जर 44 धावा जर म्हटलं तर नक्कीच एक फायटिंग टोटल आपण म्हणू शकतो. जरी डिफेंडेबल नसली तरी फायटिंग टोटल नक्कीच आपण म्हणू शकतो. परंतु त्याला तोडीस तोड शेरा शेव सव्वा शेर आपण जसं म्हणतो तशा पद्धतीने फलंदाजी सुद्धा झाली आहे. खास करून सागर असोत किंवा साहिल या दोनही फलंदाजाच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू हा या ऍक्शन. सुंदर चेंडू. सोहेल तन्वीर प्रमाणे बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. परंतु तेवढाच चांगला फटका आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. 3ही पैलू आपल्याला या चेंडू मागे पाहायला मिळालं. चांगला चेंडू होता, चांगला फटका होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र एकच धाव या चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या झाली आहे बिनबाद 26. मात्र 19 धावांची आवश्यकता असेल. चेंडू दिले जातील 15. तर 15 चेंडू आणि 19 धावा जर म्हटलं तर टेनिस क्रिकेटचा विचार जर केला तर काहीच सोपं आव्हान आपण म्हणतो. परंतु इथे विकेटची गरज असेल, डॉट चेंडूंची आवश्यकता असेल ताजपूर या संघाला. आणि त्यातलाच एक डॉट चेंडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. थोडीशी दाद आपल्याला मैदानात पाहायला मिळालं फलंदाज साहिल याच्या माध्यमातून. आपण जसं म्हटलं की टेनिस क्रिकेट हंगाम 23-24 हा कुठेतरी संपुष्टात येतो असं वाटलं होतं. परंतु जोपर्यंत NSU खानावची भव्य दिवशी नाईटची स्पर्धा एखाद्या हंगामात होत नाही तोपर्यंत हंगाम संपला हे म्हणणं नक्कीच चुकीचं असतं. आणि ती स्पर्धा सर्वांच्या वाट्यालेली, सर्वांच्या आवडीची, सर्वांची लाडकी आपुलकीची अशी स्पर्धा, नक्कीच मानाची आणि अभिमानाची अशी स्पर्धा NSC खानाव 3 दिवसीय अशी स्पर्धा आपण पाहतोय. पर्व 8वं. मी सर्व आयोजकांचं खास करून नवतरुण मित्रमंडळ खानाव तसेच आपल्या आदराचे स्थान आदरणीय श्री अनंत गोंधळी साहेब त्यांच्या समवेत जितेंद्र गोंधळी साहेब यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय ज्यांच्या वतीनं ही स्पर्धा भरवली गेली आहे. चेक. बोरपाडा संघ आपली 11 खेळाडूची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. बोरपाडा संघ. हॅलो. तर आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर सुद्धा चौकार लगावून या षटकाची जशा पद्धतीने या ओव्हरची सुरुवात झाली होती तशाच पद्धतीने या ओव्हरचा शेवट सुद्धा झाला. आणि दरम्यान 2 षटकांचा खेळ सुद्धा पूर्ण झाला. आणि या 2 षटकाच्या समाप्तीने तर आपण पाहतोय एकही गडी न गमावता ओमसाई सराई या संघाने आतापर्यंत 31 पर्यंत मजल मारली. चांगली अशी सुरुवात 44 धावांचा किंवा 45 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. 2 षटक समाप्त झाल्यानंतर 31 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. याचाच अर्थ येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 14 धावांची आवश्यकता असेल. प्रति षटक जर विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये मात्र 7 धावांची आवश्यकता असेल.
आणि सर्वच्या सर्व फलंदाज अर्थात एकही गडी गमावलेला नाहीये ओम साई सराई या संघाने. अ गटाची आपण म्हणू शकतो ग्रामीण गटाचा जर विचार केला तर अ गटातून 4 संघ आजच्या दिवशी खेळणार होते. तदनंतर ब गटाचे सामने थोड्याच वेळात सुरू होतील. तत्पूर्वी आपण वळूयात पुन्हा एकदा चालू सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या तिसऱ्या षटकाकडे, जिथे एका बाजूला आपण पाहतोय गोलंदाज यश ऑन द मार्क असताना आपण पाहतोय इनसाइड आउट फटका, चेंडू अडवला गेलाय कव्हर क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी धाव फलकावर एक धाव ऍड झाली आहे. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतो स्ट्राईक एंड सुद्धा चेंज होतोय. सागर काटकर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत तब्बल 3 चौकार आणि 1 षटकाराचा एक सुंदर खेळ, प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा किंवा त्यांना लुभावणारा असा खेळ सागरच्या बॅट मधून आपण पाहिला, ज्याने लेदर क्रिकेटचे सुद्धा धडे घेतलेले आहेत. ते क्लासिकल फटके, टेक्निकल फटके आपण सातत्याने सागरच्या बॅट मधून आता सुद्धा पाहतोय. काहीसा ओव्हर पिच लेनचा चेंडू इनसाइड आउट पद्धतीने चेंडू फिरकावलाय कव्हरच्या ओव्हरऑल 6 धावांसाठी. आपण सूर्यकुमार यादवच्या बॅट मधून सुद्धा पाहत असतो. पुन्हा एकदा हवाई फायर पद्धतीचा फटका, यावेळी मात्र चेंडू स्थिरावलाय फिल्डरच्या हातामध्ये. पहिला फलंदाज बाद होतोय. सागर काटकर बॅक टू द पॅव्हिलियन. कैलास गाण्यांचा आनंद घेत या ठिकाणी खानाव गावातील सर्व लहान मुलं खूप चांगल्या पद्धतीने नाचत आहेत. पण तुम्हाला वाटत नाही की उद्या 2 पर्यंत उठतील ते? नक्कीच प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन होते. मी पुन्हा एकदा कॅमेरामॅनना विनंती करेन की या छोट्या उस्तादांचा डान्स जो आहे हा कॅमेऱ्यामध्ये टिपायचा आहे. अर्थात वळूयात स्कोरबोर्डकडे, जिथे आपण पाहतोय 38 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. नुकताच पहिला फलंदाज बाद झाला ओमसाई सराई या संघाचा. तर 1 बाद 38 अशी आतापर्यंतची धावसंख्या. यापुढे आणखी 9 चेंडू जे आहेत हे सराई संघाला दिले जातील आणि या 9 चेंडू मध्ये आवश्यक धावांचा जर उल्लेख करायचा झाला तर 7 धावांची आवश्यकता असेल. सामना जर म्हटलं तर 90% 90-10 असं म्हटलं तरी चालेल. 90% ओमसाई सराई संघाच्या बाजूने आतापर्यंत झुकताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा इनसाइड आउट पद्धतीचा फटका, डावखुरा फलंदाज राजच्या बॅट मधून आलेला हा फटका होता. एकेरी धावेने या चेंडूची सांगता झाली. यावेळी मात्र दोनही बंधुराज आपण खेळपट्टीवर पाहणार आहोत. एका बाजूला साहिल तुरे, दुसऱ्या बाजूला राज तुरे. मोठा बंधू छोटा बंधू. तशाच पद्धतीने आपण ताजपूर संघामध्ये सुद्धा काही बंधुराज पाहिले, जिथे भूषण जावरे असोत किंवा ऋषिकेश जावरे असोत किंवा ऋतिक जावरे, ज्यानं 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना सलग 3 षटकार टाकून एक विश्वविक्रम किंवा मिळून आपल्या विभागात एक विक्रम आपल्या नावे केला होता. तर 39 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा इनसाइड आउट पद्धतीचा फटका, पुन्हा एकदा फलंदाज झेलबाद स्वरूपात बॅक टू द पवेलियन.
थँक्यू. तर निशांत पाटील, सामना अजूनही संपलेला नाहीये. 7 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावा आणि अशा पद्धतीचे सामने दुसऱ्या बाजूने झुकताना आपण खूप वेळा आपण समालोचन करताना पाहिलेले आहेत. सहमत आहे तुझ्या मताशी, कारण दोनही संघ तितकेच ताकदवान आहेत आणि खऱ्या अर्थानं ताजपूर संघाचा आपण स्ट्रॉंग झोन पाहिला तर बॅटिंग आहे, परंतु त्याच बरोबरीनं तो बॉलिंग सुद्धा तितक्याच लेवलची करत असतो. आता त्या लेवलची बॉलिंग सुद्धा करणं गरजेचं आहे. ओम साई सराई संघाचा महत्त्वाचा फलंदाज बाइंडिंग फॅक्टर सागर काटकर तंबूमध्ये परतल्यानंतर आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय क्रिस गेल. निश्चितपणे ख्रिस गेल अशी ज्याची ओळख आहे आणि त्याच्या पाठीमागे सुद्धा 333 हा ख्रिस गेलचा एक उच्चांक आहे टेस्ट क्रिकेटमध्ये. असा जर्सी क्रमांक आपण पाहतो. असा योगेश ऑन स्ट्राईक आलेला आहे. पुन्हा एकदा वाईड लाईनला पकडून टाकलेला चेंडू होता. चेंडूला आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये अडवलं गेलं. तत्पूर्वी धाव फलकावर एक धाव पूर्ण झाली होती. तिथे खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण किंवा खराब दर्जाचं कलेक्शन मी म्हणेन चेंडूचं. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा मुकम्मल करतोय, कंप्लीट करतोय. संघाचं नाव आहे ओम साई सराई. आणि अशा पद्धतीच्या धावा ज्या आहेत किंवा अशा पद्धतीच्या चुका ज्या आहेत ह्या खूप महागड्या ठरणार आहेत, खास करून ताजपूर या संघासाठी. कारण ताजपूर संघाच्या वतीने वाढण्याचा तर एक धाव खूप महत्वाची होती. जिथे एका बाजूला 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना तुम्ही अशा पद्धतीची चूक किंवा अशा पद्धतीची एक्स्ट्रा धाव जी आहे हे तुमच्या वतीने खर्च केलीत. त्यामुळे समीकरण जे आहे काहीच सोपं होऊन बसलंय ओमसाई सराई या संघासाठी. अंतिम षटक अर्थात 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी यावेळी मात्र 4 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. मॅच अजून सुद्धा इंटरेस्टिंग मोड मध्ये आहे, कारण 6 बॉलमध्ये 4 धावेची गरज असताना या मैदानावरती कित्येक अशा मॅचेस पाहिल्या ज्या मॅचेस मध्ये बॉलिंग करणारा संघ जिंकलेला आहे, परंतु इथे समोरचा संघ ओम साई सराई आहे हे विसरून चालणार नाहीये. शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देणारा संघ म्हणून आपल्या या पंचक्रोशीमध्ये ओम साई सराई संघाची ओळख आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की योगेश शेळके सारखा एक तडाखेबंद बेधुंद आणि बेभान फलंदाजी करणारा खेळाडू हा मैदानावरती उपस्थित आहे. अशा वेळेला आता जर ताजपूर संघाला जिंकायचं असेल तर यू हॅव टू फोकस ऑन विकेट. तुम्हाला विकेट वरती फोकस केलं तरच तुमच्या बाजूनं काहीतरी निकाल लागू शकतो. शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज ओमकार मात्र आलेला आहे. ओमकार वरती आता संपूर्ण जबाबदारी असेल. नेक्स्ट मॅच ही 5 ओव्हरची असणार आहे, याची नोंद मात्र दोनही संघांनी घ्यायची आहे. टॉस NSC खानाव बी या संघाकडे गेलेला आहे. त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅच समाप्त झाल्यानंतर आपण लगेचच या ठिकाणी फिल्डिंग मात्र सजवायची आहे. तदनंतर होणारा सामना आहे जय भारत वेवली विरुद्ध सरपंच सौ बिंदिता बाबूराव पाटील पुरस्कृत दिवी पारंगी. तदनंतर होणारा सामना विघ्नहर्ता खारीकपाडा विरुद्ध जय हनुमान फणसापूर. आणि शेवटला पहिल्या फिरतीत सामना असेल वेताळेश्वर उसर विरुद्ध आई वरदानी सुडकोळी. असे हे सामने पुढील असणार आहे. तरी सर्व संघाने आपण आल्याची उपस्थिती आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडे द्यायची आहे. 6 बॉल 4 धावेची गरज. मॅच मात्र अगदी रोमांचकारी होणार यामध्ये शंका नाही आहे. तर पहिलाच चेंडू राज तुरे याच्यासाठी 75 मस झालेले नाही. अर्थात आता वैध चेंडू घोषित केला आहे. सुरुवात झाली आहे. आगाज हुआ है, अंजाम क्या होगा हे येणारे 5 चेंडू निश्चितपणे सांगतील. पहिलाच बॉल डॉट आल्यानंतर आता 1 बाउंसची वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला मिळालेली आहे. आता 5 बॉल मध्ये 4 धावींची गरज असताना काही प्रेक्षकांना वाटलं होते की इथे ओम साई सराई संघ आरामात जिंकेल की काय, परंतु पहिलाच बॉल डॉट आल्यानंतर आता येणारे 5 बॉल 4 धावींची गरज आहे. गोलंदाज ओमकार सज्ज होतोय. स्ट्राईक एंड वरती आपण राज तुरेला पाहतोय. एका मोठ्या फटक्याची गरज आहे ओम साई सराई संघाला, परंतु तो मोठा फटका मारून देणार का याकडे लक्ष. ओहो, आता मात्र अतिरिक्त उसळे प्राप्त केले आणि पंचांनी मात्र हा चेंडू नो म्हणून घोषित केलेला आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असा या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे आता येणाऱ्या या बॉलवरती फ्री हिट असणार आहे. मोठा फटका मारून ही मॅच मात्र संपवणार का, किंबहुना एकेरी दुहेरीला प्राधान्य देऊन ही मॅच जिंकवणार का. खानाव गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी फेरफटका मारत असताना त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. येथे सर्व प्रेक्षक व्यवस्थित आहेत की नाही, सर्व मैदानाची पाहणी करत असताना. आणि मी अगोदर सुद्धा कैलास म्हणालो की जेव्हा खानाव गावामध्ये कोणतेही कार्य असू द्या किंवा कोणताही कार्यक्रम असू द्या, ग्रामस्थांचं जे सहकार्य आहे अफाट असतं आणि म्हणूनच आपण ही स्पर्धा अगदी सक्सेसफुली पार पाडतोय. नक्कीच या स्पर्धेची चातकाप्रमाणे आपण वाट पाहिली. वळूयात मैदानाकडे.
5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. आलावंत कार्पेट चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी धाव फलकावर 1 धाव ऍड झाले. खऱ्या अर्थानं सागरसाठी किंवा राजसाठी हे मैदान जे आहे नक्कीच लकी असं मैदान आहे जिथे GPLच्या स्पर्धेमध्ये या मैदानावर राजने सलग 2 हॅट्रिक ज्या आहेत त्या स्पर्धेमध्ये जमा केल्या होत्या. तदनंतर फलंदाजी करताना सुद्धा सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार याच मैदानावर राजने ठोकलेत. त्यामुळे चिंतेची बाब तेवढीशी ओमसाई सराई संघासाठी नसेल. प्रेशर जो असेल तो निश्चितपणे ताजपूर संघाकडे असणार आहे कारण येणारे 4 चेंडू आणि त्यांना डिफेंड करण्यासाठी धावा शिल्लक असतील. 4 चेंडू आणि 2 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा इथे ओमकार काही चमत्कार करणार का? समोर योगेश शेळके मात्र आलेला आहे. टेनिस क्रिकेटची स्पर्धा. योगेश शेळके म्हटले की त्याच्यामध्ये एक मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. 4 बॉल 2 धावेंची गरज. हो डॉट बॉल मैदानावरती आलाय आणि आता प्रेक्षक काहींना वाटलं होतं की ही मॅच पूर्णपणे इथे सराई संघ जिंकेल की पाय, परंतु डॉट मैदानावरती बॉल आल्यानंतर या मॅच मध्ये पूर्णपणे वापसी केलेली आहे. 3 बॉल मध्ये 2 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा सांगतोय, ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस. प्रत्येक वेळेला तुम्हाला कंपल्सरी चेस हे करावं लागणार आहे. त्याच्यामुळे 3 बॉल मध्ये 2 धावा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे काढाव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा ओमकार राईट मोर द विकेट. ओहो इथे मात्र जस्ट बॅटला इथे बॉल लावला, डिरेक्शन दिले, चेंडू गेला फाईन लेगच्या दिशेनं ओव्हर द रोप. चौकार.